सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 आयोगाकडून जाहीर करण्यात आलेली आहे। त्याची आचारसंहिता दिनांक 15 ऑक्टोबर पासून सुरू झालेली आहे। त्याचा जो प्रोग्राम आहे त्यामध्ये मिरज मतदारसंघासाठी जे नॉमिनेशन प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे त्याचं ठिकाण तहसील कार्यालय मिरज हे आहे। या ठिकाणी मी दीपक शिंदे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहे। नॉमिनेशन दाखल करण्याची जी मुदत आहे 22 तारखेपासून 29 तारखेपर्यंत नॉमिनेशनची मुदत आहे, ज्याच्यामध्ये सार्वजनिक सुट्ट्या असतील तर त्या दिवशी फक्त नॉमिनेशन दाखल करून घेतलं जाणार नाही। 30 तारखेला नामनिर्देशन पत्रांची छाननी या ठिकाणी तहसील कार्यालय मिरज येथे करण्यात येईल आणि त्यानंतर 4 तारखेपर्यंत विड्रॉलचा कालावधी आहे। त्यामध्ये देखील 2 ते 3 दिवस सुट्ट्या आहेत, त्या वगळून 30 तारखेला 31 तारखेला आणि 4 तारखेला 3 वाजेपर्यंत माघारीचा कालावधी आयोगाने जाहीर केलेला आहे। त्यानुसार माघार देखील घेण्यात येईल। 4 तारखेला 3 वाजता सिम्बॉल अलॉटमेंट करून अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी या ठिकाणी फायनल करण्यात येईल। विधानसभा निवडणूक 281 अजा मिरज या मतदारसंघासाठीची मतदान प्रक्रिया आहे ती 20 नोव्हेंबर सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या कालावधीमध्ये घेण्यात येईल आणि सदर निवडणुकीसाठीची जी मतमोजणी आहे ती 23 नोव्हेंबर या दिवशी आपल्याला धान्य गोडाऊन मिरज या ठिकाणी घेण्यात येणार आहे। सकाळी 8 वाजता सदर मतमोजणी सुरू होणार आहे। मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये आज रोजी जी अंतिम मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेली आहे त्यांची संख्या आहे 307। एकूण मतदान ठिकाणं आहे, मतदान केंद्र ठिकाणं 146। एकूण मतदार जे आहेत आज रोजी मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये 3,42,012 एवढे मतदार संख्या या ठिकाणी आहे आणि मतदार नोंदणी ही अजून साधारण नॉमिनेशनच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरू राहणार आहे। एकूण सैनिक मतदार जे या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी भारतामध्ये कार्यरत आहेत त्यांच्या बटालियनला असे 854 मतदार या ठिकाणी रजिस्टर झालेले आहेत। त्यामध्ये 829 पुरुष मतदार सैनिक मतदार आणि 25 सैनिक महिला मतदार आहेत। एकूण दिव्यांग मतदार मिरज मतदारसंघामध्ये 1718 आहेत आणि 85% पेक्षा जास्त वय असलेले 4675 मतदार या ठिकाणी या याच्यामध्ये विधानसभा मतदार संघामध्ये आहेत। त्यामध्ये त्यांना आपण होम वोटिंगची सुविधा देखील उपलब्ध करून देणार आहेत। ज्या दिव्यांग मतदारांना 40% पेक्षा जास्त अपंगत्व आहे आणि ज्यांच्याकडे त्याचं प्रमाणपत्र आहे असे त्यासाठी आमच्याकडे नोटिफिकेशन जाहीर झाल्यापासून म्हणजे 22 तारखेला नोटिफिकेशन जाहीर होत आहे, त्यामुळे 27 तारखेपर्यंत ते आमच्याकडे अर्ज देऊ शकतात। 85+ जे देखील मतदार आहेत ते देखील 27 तारखेपर्यंत आमच्याकडे अर्ज देऊ शकतात। त्यांना आपण होम वोटिंगची सुविधा उपलब्ध करून देणार आहे। माननीय आयोगाच्या सूचनांनुसार एक आदर्श मतदान केंद्र, महिला कर्मचाऱ्यांचं मतदान केंद्र 1, दिव्यांग कर्मचारी चलित मतदान केंद्र 1, तरुण मतदान केंद्र 1 अशा रीतीने आपण सेपरेट मतदान केंद्र देखील त्या ठिकाणी बनवणार आहोत। या निवडणुकीमध्ये एकूण आपल्या मतदारसंघामध्ये 307 मतदान केंद्र असल्यामुळे त्यातील 50% म्हणजे साधारण 155 मतदान केंद्रांवरती वेबकास्टिंग सुविधा देखील त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे, ज्याच्याद्वारे त्या ठिकाणी सर्व चालू असलेल्या घडामोडी ज्या आहेत त्या डीओ असेल, आरओ असतील आणि सीओ ऑफिस यांना देखील लाईव्हरित्या ती दिसणार आहे आणि मतदान प्रक्रिया ही फ्री, फेअर आणि ट्रान्सपरंट वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी मदत होणार आहे। या ठिकाणी सर्व जे इच्छुक उमेदवार आहे त्यांना मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी आवाहन करतो की आपण सर्व मतदार संघामध्ये अर्ज भरत असतानाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया भरून घेण्यासाठी आम्ही प्रशिक्षण ठेवणार आहोत। त्यावेळेस त्यांनी उपस्थित राहून त्या ठिकाणी प्रशिक्षण घ्यावं, जेणेकरून नामनिर्देशन पत्र चांगल्या रीतीने दाखल करता येईल। सर्व राजकीय पक्ष आणि पदाधिकारी यांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी आवाहन करतो त्यांनी आदर्श आचारसंहितेची चांगली अंमलबजावणी त्यांनी करावयाची आहे आणि सर्व मिरज मतदारसंघातील मतदारांना मी या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आवाहन करू इच्छितो की आपण विधानसभा निवडणूक 2024 मध्ये जे मतदान 20 नोव्हेंबरला होणार आहे त्याच्यामध्ये सक्रियपणे सहभागी व्हावं आणि आपल्या मतदाराचा हक्क बजावायचा आहे। धन्यवाद। 281 मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये कर्नाटकची बॉर्डर येत असल्यामुळे आंतरराज्य सीमा त्या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी जे आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी स्थिर निरीक्षण पथक आम्ही 4 गठीत केलेली आहे। त्यामध्ये म्हैसाळ, अर्जुनवाड, सलगरे,
शिंदेवाडी अशा या ठिकाणी ही 4 केंद्र सुरू राहणार आहेत. त्या ठिकाणी 24 तास ही पथके त्या ठिकाणी कार्यरत राहतील, ज्यामध्ये पोलीस अधिकारी आहेत, बाकी अधिकारी डिपार्टमेंटचे देखील आहेत आणि त्यांना सीसीटीव्ही कॅमेरा देखील लावण्यात येणार आहे. 100% जी वाहनं आणि ज्या ठिकाणी गाड्या त्या ठिकाणी ह्या राज्यातून त्या राज्यात जाणार आहेत त्यांची तपासणी करून त्यामध्ये अवैध पैसा, अवैध दारू, अवैध मतदान प्रचाराचं साहित्य जर असेल तर ते त्या ठिकाणी जप्त करून त्यांच्यावरती कार्यवाही केली जाणार आहे. तसेच मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रामध्ये एक्साइज डिपार्टमेंट असेल, पोलीस डिपार्टमेंट असतील किंवा फ्लाइंग स्क्वॉड आहे, यांच्या माध्यमातून देखील आपण वेळोवेळी रॅन्डम चेकिंग घेणार आहोत. त्यामध्ये देखील जर कुणी या ठिकाणी आचारसंहितेचा भंग करून काही इलिगल मुवमेंट करत असेल तर त्यांच्यावर देखील गंभीर आणि कठोरपणे कारवाई केली जाईल. एका उमेदवार विधानसभा निवडणूक 2024 करिता एका उमेदवाराला मॅक्झिमम लिमिट खर्चाचं 40 लाख आहे. त्याच्या आतमध्ये त्यांना खर्च करायचा आहे. त्यासाठी त्यांनी सेपरेट अकाउंट नॉमिनेशन दाखल करण्याच्या अगोदर काढायचं आहे आणि त्याचे डिटेल्स निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाकडे द्यायचे आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जी रक्कम आहे, जो खर्च ते करणार आहेत, ती रक्कम त्यांनी त्या अकाउंटवरती जमा करावयाची आहे आणि त्या अकाउंट मधूनच त्यांनी तो खर्च करावयाचा आहे. मॅक्झिमम कॅशच्या स्वरूपामध्ये फक्त 10,000 पर्यंत उमेदवार हा खर्च करू शकतो. बाकी सर्व रकमा ज्या आहेत अकाउंट मधून बाय चेक किंवा आरटीजीएस पद्धतीने त्यांनी खर्च करायचे आहेत आणि त्याच्या नोंदी त्यांनी ठेवून त्यांना जे खर्चाचं रजिस्टर दिलं जाणार आहे, त्यांनी केलेला खर्च नॉमिनेशन पत्र दाखल केल्यापासून अगदी निकाल लागेपर्यंतचा खर्च त्याच्यामध्ये त्यांनी डे वाईज ठेवायचा आहे आणि तो माननीय निवडणूक निरीक्षक आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे निवडणूक झाल्यानंतर